नमस्कार, मी डॉक्टर संजीवी. परवा ओपीडीत एक 35 इयर्सचे तरुण आले आणि म्हणाले की मला बीपीचा त्रास आहे, पण मी अधूनमधून कधीतरी गोळ्या घेतो. तेव्हा मला प्रश्न पडला की खरंच ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि तो इतका लाईटली घेण्यासारखा विषय आहे का? तर नाही. ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन हा एक सायलेंट किलर आहे. ते कसं? खरं तर रक्तदाब म्हणजे तर आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या हे आपल्या हृदयापर्यंत आणि हृदयापासून इतर अवयवापर्यंत रक्त हे एका विशिष्ट दाबाने पोचत असेल. तो दाब असतो 120-80 इतका. पण तो जर 130-90 किंवा 140-90 किंवा त्याहूनही जास्त झालाच आपल्याला उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन आहे असं म्हणतात. आणि ह्याकडे आपण जर दुर्लक्ष केल्यास त्या रक्तवाहिन्यांवरती प्रेशर येऊन आपल्याला कार्डियाक फेल्युअर किंवा मग स्ट्रोक किंवा मग किडनी फेल्युअर असे गंभीर आजार होतात. म्हणूनच ह्याला सायलेंट किलर असं म्हणतात. अयोग्य जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, त्याबरोबर जंक फूडचं सेवन आणि अति ताणतणाव, स्ट्रेस या सर्व कारणांमुळे आपल्याला रक्तदाब किंवा मग हायपरटेन्शन होऊ शकते. आणि कळल्यानंतरही जर तुम्ही व्यवस्थित मेडिसिन नाही घेतलेस तर मात्र हे सर्व वरचे गंभीर आजार होऊ शकतात. ब्लड प्रेशरमुळे होणारा गंभीर त्रास टाळण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीमध्ये काही पॉझिटिव्ह बदल करणं गरजेचं आहे. ते कोणते? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अति ताण स्ट्रेस घेणे टाळा. त्याबरोबरच पुरेशी झोप घ्या 7 ते 8 तास किमान. त्यानंतर बाहेरचे जंक फूड घेणे टाळा आणि त्याबरोबरच किमान 30 ते 40 मिनटं हा व्यायाम नक्की करा. व्यायामामध्ये योगासनं, प्राणायाम, ध्यानधारणा, मेडिटेशन ह्या गोष्टीसुद्धा नक्की ॲड करा. आणि त्याबरोबरच नियमितपणे आपलं ब्लड प्रेशर नक्की तपासा. त्यावरील जर मेडिकेशन असेल तर तेही नक्की घ्या. होमिओपॅथीमध्येही खूप छान मेडिकेशन आहेत, तेही तुम्ही नक्की ट्राय करू शकता. अशा तऱ्हेने ब्लड प्रेशरला हलक्यात घेऊ नका. त्याचे मेडिकेशन तुम्ही वेळेवर घ्या. नियमितपणे ब्लड प्रेशर तपासून घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.